जय महाराष्ट्र पब्लिक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, धोंड्याचा महिना चालू असल्यामुळे, अधिक महिना चालू असल्यामुळे आमचं पहिलं धोंडा जेवण होतं. आमच्या लग्नाला 2 वर्ष झालेत. मी, माझी मुलगी आणि माझी बायको मयुरी आम्ही धोंडा खाण्यासाठी सासरवाडीला गेलो होतो. तर सासरवाडीमध्ये असं मस्त प्रकारे आमच्या सासू सासरे मेहुण्यांनी इतकं मस्त असं डेकोरेशन करून पूर्ण गोष्टी मस्तपैकी कवर केलेल्या होत्या. आणि मला चांदीचं ब्रेसलेट पण केलं होतं. आपल्याला काही जास्त त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे, पण चला, असं मस्त डेकोरेशन केलं होतं. आणि मग आमच्या मेहुण्यांनी एक 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 करून मस्तपैकी शूट करून घेतलं. आणि आता तयारी होती की आम्हाला जेवण करायची. तसं आम्ही 2 दिवस अगोदरच गेलो होतो, कपडे वगैरे सगळे घेतले होते. पण आम्हाला रील बनवण्यासाठी हा एक्स्ट्रा शूट, म्हणजे जसं की आम्ही लिफ्टमधून आलो आहेत असं आम्हाला दाखवावं लागलं. मग आम्ही आम्ही आलेलं दाखवलं. त्याच्यानंतर आमचं वेलकम केलं. मयुरीचं, आमच्या आदूचं आणि माझं. मस्तपैकी सासूबाईंनी आरतीचं ताट करून आरती करून घेतली. आणि असं म्हणजे पहिला धोंडा, असं माहीत पण नव्हतं मला की बाबा धोंड्याचं जेवण असं असतं किंवा काय. तर हे सगळं माझ्यासाठी नवीनच होतं. माझ्यासाठी पण म्हणा, मयुरीसाठी पण म्हणा. आमच्या आदू तर बघा, आदू साखर माझ्या तोंडात टाकताय आणि आमची आदू करते. म्हणजे असं खतरनाक कॉम्बिनेशन झालं होतं. तसं मयुरी 15 दिवस तिकडेच होती. पण म्हणलं चला आपण पण जावं. आता हे मला माहीत नाही हे काय असतं, पण पाय धुवायची नवीनच पद्धत. म्हणजे असं कसं होते, दर 3 वर्षाला नवीन काहीतरी निघतं. आता जसं की आईने मुलीला जोडवी करायची आणि मग मुलीने आईला साडी घ्यायची, असं नवीन नवीन पद्धत निघत चलती. मी ज्या टायमाला माझ्या बहिणीचं डोहाळं जेवण होतं त्या टायमाला अशी कोणतीच पद्धत नव्हती. पण पाय धुवायचं. मग आता माझं पाय धुतल्यानंतर ते काय म्हणले, सगळेच म्हणले की मयुरीचे पण पाय धुवून घ्या. पण तसं काही नसतंय, पण त्यांनी धुवून काढले. मयुरीचे पाय धुवायची काही गरज नव्हती. आता मयुरीचं पाय धुलं इथपर्यंत ठीक झालं. मग आमचे सासरे म्हणले, पप्पा म्हणले की चला, नाही नाही आम्ही आता आदूचे पण पाय धुवून घेऊ. ह्याला म्हणजे एक, आता माझं धुतलं तिथपर्यंत ठीक आहे, पण आदूचे, मयुरीचे पाय धुवायची गरज नव्हती. पण चाल, त्यांना कसं वाटलं की बाबा सगळं एक झालं आहे तर सगळं व्यवस्थित झालं पाहिजेत. मग त्यांनी आदूचे पाय धुवून घेतले. आदूला पायाला हळदी कुंकू लावलं. तर मस्त प्रकारे अशा प्रकारे आमचं वेलकम केलं. त्यानंतर मस्तपैकी आमची एंट्री घेतली. जेवणाची ताटं फिटं मस्तपैकी सजवून ठेवलेली होती. मग आता ते पुढं एवढं बघून तर मला तर लोडच आलं की बाबा आता एवढं खायचं कसं. मग त्याच्यानंतर त्यांनी घास भरवला. पण घास भरवल्यानंतर काय झालं की हा जो सीन आहे, तो सीन बघा थोडंसं चेहऱ्यावरती, आधी अगोदर हा मम्मी पप्पाकडून सीन मागं पुढे झाला. नंतरचा दुसरा सीन पण मागं पुढे झाला म्हणून आम्ही हसत होतो. आता नंतर तिसऱ्यांदा हा तिसरा जो सीन आहे तो परफेक्ट जुळला. पण आम्हाला तो दुसऱ्या मोडमध्ये घ्यावा लागला कारण तोंडावर काळं होतं. त्याच्यानंतर त्यांनी हळदी कुंकू लावून, काय असतं ते, टोपी पंचा देऊन मानपान, जावयाचा मानपान म्हणतात. आता मी तर त्यांना सांगितलं होतं की मला ह्यातलं काहीच नको आहे, कपडे पण नको आहेत मला, हे पण मला दोंड पण खायला यायचं नाही. पण आपल्याकडे काही काही असे जावं येतं जे दोंड खायला घातलं नाही म्हणून रुसतात, किंवा मला अंगठीच केलं नाही 1 तोळ्याची, किंवा मला काय डागच केलं नाही म्हणून रुसतात. पण माझं म्हणणं असं आहे की आपल्या घरची जशी परिस्थिती असते तशी पण परिस्थिती पुढचं सासू सासऱ्यांची पण असते. थोडंफार समजून आपण पण घेतलं पाहिजेत. पण तरी पण मला ह्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा नसताना पण त्यांनी खूप खूप मस्त, म्हणजे खूप छान असं आमचं डोहाळे जेवण केलं. पण मला आता जाऊन दे, प्रत्येकाचा विचार वेगळा असतात. आणि मला नाही वाटत की आमच्या मयुरीने पण कोणता हट्ट, म्हणजे हट्ट दाखवला असेल की बाबा हां मला पण डोहाळे जेवणच म्हणजे डोहाळे जेवण करा तुम्ही, मस्त करा, असं तसं काय नाही. तर ठीक आहे, त्यांनी 2 शर्ट घेतले मला. जो माझ्या अंगात शर्ट आहे तो पण त्यांनी त्या दिवशीच घेतला होता आणि हे कपडे घेतले. आता त्याच्यानंतर माझं तर झालं, पण आता मयुरीचं पण ते काहीतरी ओटी भरायची असती किंवा ते साडी वगैरे घ्यायची, मग ते सगळं द्यायचं. ते द्यायसाठी हे केलं. मग ते आमच्या मम्मीने, सासूबाईंनी
सगळं हे केलं. त्यानंतर जोडवी घातली. जोडवी घातल्यानंतर ते पैंजण पण घेतलं होतं. जाऊन द्या. चला कसं आहे, तुमचं पण तुम्ही पण डोहाळे जेवण खायला खरं तर जा. जर ह्या वर्षी तुम्हाला बोलवलं नसेल तर पुढच्या वर्षी म्हणजे अजून 1 वर्षानंतर 3 वर्षानंतर डोहाळे जेवण येईन त्या टायमाला जा. आता हे झाल्यानंतर आता ही नवीन पद्धत आलेली की आईने जोडवी घेतल्यानंतर मुलीने आईला साडी घ्यायची आणि आईची ओटी भरायची. मग आता मयुरीचं सध्याच्या काळात ते चाललं होतं. तर असं असं मस्तपैकी अशा प्रकारे आमचं हे डोहाळे जेवण झालं. आणि त्याच्यानंतर शेवट आदूचं पण ते नसतं का, आता नवीन आले लाडक्या बाचीचं मामाच्या घरी डोहाळेच म्हणतोय, सॉरी धोंडे जेवण. आय एम सॉरी, माझ्या तोंडातून ते शब्द चुकून येतो. आणि अशा प्रकारे आमचं धोंडे जेवण झालं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. स्वतःची आपापली काळजी घ्या.